व्यंकटी मारुती मदिलवाड पुराच्या पाण्यातून दूध घेऊन येताना ऊस, केळी, सोयाबीन पाण्यात. भगवानराव मगरे यांच्या शेतातील ठिबक वाहून नेला. 3 एकर शेतातील 1 लाख रुपयांचे केळीचे रोपं वाहून गेलेत. तळे फुटल्याने पिंपळकोटा मगरे गावाला पुराचा वेढा. शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली. तालुक्यातील राजवाडी, पिंपळकोटा, मगरे, डोणगाव, नेहाळी गावचा संपर्क तुटला. या प्रसंगी काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रताप देशमुख, प्राध्यापक संदीप कुमार देशमुख यांनी तातडीने राजवाडी आणि पिंपळकोटा मगरे येथे भेट दिली. मी पिंपळकोटा येथील शेतकरी भगवान बाबाराव मगरे. माझी शेती गावालगत असल्यामुळे गावाच्या बाजूला एक तळं फुटल्यामुळे माझ्या शेतीचे जवळपास 2 ते 2.5 लाख रुपयाचे नुकसान झालेले आहे. नवीन ठिबक केलेले आहे आणि नवीन व्हेरायटी कंपनी मायक्रोसन कंपनीचे रोपे लावलेले होते. काल परवा एक दिवस लावल्यानंतर ठिबक केल्यानंतर ठिबकसुद्धा वाहून गेलेले आहे. हे तळ्याच्या कारणामुळं एवढी नुकसान झाले आहे. ज्या शिवारात मी उभा आहे ते शिवार मुदखेड तालुक्यातील मगरे पिंपळकोटा या गावचा आहे. येथील छोटंसं एक तलाव होतं. ते तलावाची पूर्ण पाळू आजच्या पाण्यानं, पुराच्या पाण्यानं वाहून गेली आणि संपूर्ण शेती पाण्याखाली गेली आहे. इथलं ऊस असेल, सोयाबीन असेल, हळद असेल, केळी असेल, या सर्व पिकांना मोठा फटका बसलेला आहे. गावालाही पुराचा वेढा आलेला आहे. तालुका प्रशासन सतर्क दिसतंय, परंतु लोकप्रतिनिधी अजूनही या ठिकाणी यायला तयार नाही आहेत. तालुक्याचा आढावा घ्यायला तयार नाही आहेत. जिल्ह्याचा आढावा घ्यायला तयार नाही आहेत. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी हवालदिल आहे. दरवर्षी अतिवृष्टी होते, दर महिन्यात अतिवृष्टी होते. या वर्षी तर दर महिन्यात अतिवृष्टी होते, परंतु आज तागायत लोकप्रतिनिधी केवळ येऊन फोटोशूट करतात आणि कुठल्याही प्रकारचं अनुदान असेल किंवा कुठल्याही प्रकारची मदत असेल किंवा पीक विमा असेल या संदर्भानं आवाज उठवताना दिसून येत नाहीत. त्यामुळे शेतकरी मोठा आज हवालदिल आहे. मोठा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे. अशा प्रकारची परिस्थिती आज या गावामध्ये निघालेली पाहायला मिळते आहे. येथील तलावाचं काम अजूनही पूर्ण झालेलं नसल्यामुळे या गावाला आज पुराचा वेढा पडलेला आहे. मगरे, पिंपळकोटा, राजवाडी आणि डोणगाव या गावांना पुराचा वेढा पडलेला आहे. याचं कारण आहे, गेल्या 2 वर्षापूर्वी जो तलाव या ठिकाणी मगरे पिंपळकोटा येथे करण्यात आला होता, तो तलाव फुटलेला आहे. त्या तलावामुळे, त्या फुटल्यामुळे आता जवळपास शेकडो एकर जमीन पाण्याखाली आलेली आहे. आणि आता हे सरकार मायबाप काय देणार अशी शेतकऱ्याची टाहो आहे, शेतकऱ्यांची हाक आहे. परंतु आत्तापर्यंत जेव्हा या शेतकऱ्याचं नुकसान झालं तेव्हा या शेतकऱ्यांना काहीही भेटलेलं नाही. त्यामुळे आता शेतकरी हवालदिल झाला आहे. आता तरी या शेतकऱ्यांना हे सरकार काय देणार याकडे शेतकरी लक्ष लावून आहेत. परंतु शेतकऱ्याला हे सरकार कधीही काही देणार नाही असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तेव्हा या परिस्थितीचा आढावा घेण्याकरता या ठिकाणी ना आमदार आलेत ना खासदार आलेत अशी या शेतकऱ्यांची चिंताग्रस्त शेतकऱ्यांना वाटतंय कुणीतरी येईल, आमची हाक ऐकेल. परंतु पाणी ओसरून गेल्यानंतर नुसता पाहणी दौरा वरून करण्यासाठी हे लोकप्रतिनिधी येतात असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आता तरी या सरकारला जाग येणार काय आणि सरकार या शेतकऱ्यांना काहीतरी मदत करेल काय हीच आस लावून शेतकरी आहेत. परंतु एवढी मोठी झालेली अतोनात नुकसान सरकार काय देणार आणि सरकार भरून काढेल काय याचीच शेतकऱ्यांना आस लागली. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.